स्वातंत्र्य दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी पालकमंत्री अशोक उईके यांनी ध्वजारोहण करून जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून त्यातून चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचं पालकमंत्री अशोक उईके यांनी सांगितलं। शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 23,508 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 175 कोटी जमा करण्यात आले आहे। तसंच आतापर्यंत 6,020 पांधन रस्त्यांची कामं पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली। प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेअंतर्गत जिल्ह्यात 51,000 पेक्षा अधिक घरकुलं पूर्ण झाली आहेत। 2026-27 साठी जिल्ह्याचं वार्षिक पत उद्दिष्ट 10,000 कोटी रुपये आहे। पहिल्या तिमाहीतच 4,836 कोटींचं कर्ज वितरण झालं आहे। दरम्यान 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबवण्यात येणार असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असंही आवाहन पालकमंत्र्यांनी केलं। तर या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जिल्ह्यातील सर्व माझे बांधव यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तनमन धनानं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करत राहील, प्रगती करेल, सर्वांचा सन्मान करेल। खूप खूप धन्यवाद।